सत्यं परं सत्यं परं सत्यं परं पहावे ते दिशे तव वरी दिठे ते न संडे दीपो जरी तरीके आहे अवसरी देखावया। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 44 ओवीचा आपण विचार करतो। विषय आहे हठयोग वैराग्य। पहावे ते दिशे तव वरी दिठी न संडी दीप जरी तरीके आहे अवसरी देखावया। वैराग्य हा योगाचा मित्र आहे, तसा ध्यानयोगाचाही मित्र आहे आणि ज्ञानयोगाचाही मित्र आहे। वैराग्याशिवाय योग होत नाही, वैराग्याशिवाय ध्यान नाही, वैराग्याशिवाय ज्ञान नाही। मनातलं, चित्तातलं, अंतःकरणातला सर्व कचरा बाजूला जर फेकून दिला तरच योग करता येईल, चित्त स्थिर राहील, तरच ध्यान करता येईल आणि तरच ज्ञान प्राप्त होऊ शकेल। विवेक हा, वैराग्य हा फार मोठा महत्वाचा। विवेक आणि वैराग्य हे दोन्ही सख्य आहेत, मित्र आहेत। कुंडलिनी चालनाने किंवा कुंडलिनी जागृत होण्याने समाधी प्राप्त करून घेता येते आणि त्यालाच कुंडलिनी जागृत करून समाधी प्राप्त करून घेणं, त्यालाच हठयोग असं म्हटलेलं आहे। केवळ ध्यानाने समाधी प्राप्त करून घेणं त्याला ध्यानयोग असं म्हटलेलं आहे। केवळ श्रवण, मनन, निधिध्यासन यानी वृत्ती ही आत्माकार होते आणि आत्माकार वृत्ती झाली की समाधी प्राप्त करून घेता येते किंवा समाधी लावता येते। त्याला म्हणतात राजयोग। हा राजयोग सुद्धा वैराग्याच्या आधारावरच आहे। मुळात परमार्थ साधना जी आहे ती वैराग्याशिवाय होत नाही। विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगित ज्वाळ अग्नी जैसा। या दोन गोष्टीचं बळ पाहिजे तरच ध्यान साधना, ज्ञान साधना, योग साधना या गोष्टी होऊ शकतात।
जसं आपल्याला जे पाहायचं आहे ते दिशेपर्यंत आपल्या दृष्टीला ती वस्तू दिशेपर्यंत दिवा सोडता कामा नये. दिवा हा वस्तूच्या प्राप्तीपर्यंत जसा सहाय्यक आहे, दिवा असल्यानंतर जशी अडचण नाही पाहण्याची, तसं ज्ञानरूपी दिवा असेल तर आत्मस्वरूप पाहण्याची अडचण नाही. आत्मस्वरूप म्हणा, परमात्म स्वरूप म्हणा, ब्रह्मस्वरूप एकच अर्थ आहे त्याचा. ते पाहण्यात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. पण असं म्हटलं नाही का, अंतरीचा ज्ञान दिवा माळव नको रे, हरी भजना बिन काळ घालव नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालव नको रे, हरी भजना बिन काळ घालव नको. कोण म्हणतं? स्वैराबाई म्हणतात. स्वैराबाई कोण? चोखोबाची पत्नी. फार अधिकारी होती स्वैराबाई. तैसे मोक्षे प्रवर्तलिया, वृत्ती ब्रह्मी जायलया, तव वैराग्याथी तया भंग कैसा. तव मोक्षी प्रवर्तलिया. त्याप्रमाणे मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर जोपर्यंत वृत्ती परब्रह्मामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत वैराग्य टिकलं पाहिजे. तेवढ्यापुरतं वैराग्य नको. ते व्यवहारामध्ये 2-4 प्रकार आहेत वैराग्याचे. एक क्षणिक वैराग्य आहे, एक प्रसूती वैराग्य आहे, एक कीर्तन वैराग्य आहे आणि एक स्मशान वैराग्य आहे. हे तेवढ्यापुरतंच असतं. ते हे वैराग्य फार काळ टिकत नाही. कमीत कमी ज्ञान होईपर्यंत वैराग्य टिकलं पाहिजे. ज्ञान होईपर्यंत वैराग्य जर टिकलं तर मग ज्ञानाचा नाश होत नाही. म्हणून वैराग्याला फार महत्व दिले आहे. तैसे मोक्षी प्रवर्तलिया, वृत्ती ब्रह्मी जाय लया, तव वैराग्याथी तया भंग कैस. मंदिरातही असे वास येतात म्हणजे अवघडच वाटलं मला, नाही का? सुगंध येतो तुम्हाला? सुगंध येतो काय? साधक साधक हा त्यालाच म्हटलं जातं की ज्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता आहे त्याला साधक म्हटलं जातं. साधनेचा भंग होता कामा नये. आसक्तीने साधनेचा भंग होतो. पण आसक्ती अज्ञानी जीवाची मरेपर्यंत जातच नाही. आसक्ती
मरेपर्यंत. मेल्यावर जाते का? मेल्यावर पण नाही जात. ती आसक्ती अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगायला होते. या मानव देहातली आसक्ती. माणसाला आसक्ती बी कळत नाही. सोडायचं तर फार लांब राहिलं, 8-10 किलोमीटर. पण आसक्ती पहिली कळली पाहिजे. ती कळतच नाही. म्हणून वैराग्याने या सगळ्या गोष्टी होतात. त्याग, वैराग्य पाहिजे. म्हणून सवैराग्य ज्ञान अभ्यास तो सभाग्य. करुणी झाला योग्य आत्मलाभा. म्हणून सवैराग्य. मौली म्हणतात अर्जुना, वैराग्यासह नुसतं वैराग्य कामाचं नाही. वैराग्यासह ज्ञान साधना पाहिजे. श्रवण पाहिजे, मनन पाहिजे, निधिध्यासन पाहिजे. नुसतंच वैराग्य काही कामाचं नाही. आणि मग या श्रवण मनन निधिध्यासन या साधनाच्या द्वारा अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास केल्यानंतर मग आत्मप्राप्ती करता ज्यावेळी तो अधिकार प्राप्त होतो त्यावेळी त्याला आत्मप्राप्ती होऊ शकते. आत्मप्राप्ती हे परमार्थाचं टोक आहे. आत्मप्राप्ती हे परमार्थाचा कळस आहे. आत्मप्राप्ती. आणि असा जो आत्मप्राप्ती करून घेतो तो सभाग्य, भाग्यवान आहे. असं महाराज म्हणतात, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया. शरण गेले पंढरीराया, तरले तरतिहा भरवसा. शरण गेले पंढरीराया. माणसं पांडुरंगाला शरण जातात का पाया पडून येतात? काय होतं का दोन्ही बी कळत नाही. पाया पडून येतात. बरोबर. शरण गेल्यानंतर शरण तेव्हा जातो मनुष्य जेव्हा त्याची विकृती समाप्त होते. शरण गेल्यानंतर फक्त पांडुरंगच. मग कुठल्याही प्रकारची विकृती राहत नाहीये. म्हणून भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरीराया. आणि त्यांनीच म्हणावं, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे, दास पंढरीरायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही कोणाचे दास बनत नाहीत. सगळं जर तो आहे तर मग कशाला फिरा. तुका म्हणे फिरे आणि भवंडीने दमजिरे. सगळंच तो जर आहे तर सोपं आहे ना. मग उग भटकंती करायचे काही कारण नाही. मग सगळंच तो आहे
असं म्हणून तो फक्त परमात्म्याला शरण जातो, त्याला भाग्यवान. आपण सगळंच करतो की नाही? सगळं करतो, सगळीकडे जातो की नाही? जातो. भाग्यवान आहेत की नाही ते तुम्हाला कसं सांगता येईल? भाग्यवान आहेत की नाही मला माहित नाही, पण इथं त्यांनी व्याख्या दिलेली आहे की सर्वच अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देखिला माये देवाचा देव, अनंत अवतार घेशी भक्ता कारण, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. हे कळल्यानंतर त्याची भक्ती अव्यभिचारी होते, व्यभिचारी भक्ती होत नाही. म्हणून त्याला भाग्यवान म्हटलं. कोणालाही भाग्यवान म्हणत नाही. पंढरीला जाणं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे. स्वामी समर्थाला जाणं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे. गाणगापूरला जाणं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे. तुळजापूरला जाणं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे. जेजुरीला जाणं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे. सगळेच भाग्यवान आहेत. पण इथं तसं म्हटलं नाही. फक्त सर्व एका परमात्म्यात ज्यांनी पाहिले आणि सर्व परमात्माच झालेला आहे, म्हणून त्या परमात्म्याला जे शरण गेले त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या मनातलं सगळं काढून टाकायचं आणि एक धरीला चित्ते, एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, एक धरीला चित्ती भाग्यवान. ऐशी वैराग्याची अंगी बाणोनिया वज्रांगी, राजयोग तुरंगी अरुढला. ऐशी वैराग्याची अंगी, अशा प्रकारचं वैराग्याच्या अंगरखा ज्याने बळकट असते आपल्या अंगावर घातलेला आहे वैराग्याचा, तो राजयोग रूपी घोड्यावर चढला असं समजायला काही हरकत नाही. वैराग्याच्या घोड्यावर बसलेला आहे. आणि मग वरी आड पडले तिथे साने थोर निवटे, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. वरी आड पडली तिथे. मग जे दृश्य आहे वृत्ती ज्ञानाच्या आड पडलेलं असेल ते दृश्य सगळं, तर ते मृत्यू लोकासारखं लहान असो नाही तर ब्रह्म लोकासारखं मोठं असो. मृत्यूलोक हा लहान आहे, ब्रह्मलोक मोठा आहे. पण या सर्वांचा निराश करणारे केवळ
आत्मनिध्यास रूपी तलवार आहे. तलवार, त्या तलवार ज्याच्या बळकट अशा मुठीमध्ये आहे, आत्मनिध्यास रूपी तलवार, तो मात्र या महानदीतून, महासागरातून, महापुरातून तरुण गेल्याशिवाय राहत नाही. ऐशीनी संसार रणा आत, अंधारे सूर्य तैसा असे जात, मोक्ष विजय श्रीचे वलय तो होवावया लागी. ऐशीनी संसार रणा आत, संसार रण, संसार काय आहे? युद्ध आहे. युद्ध रण, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. संसार हे युद्ध आहे. एक तत्व मनुष्याला कुठल्याच प्रकारे साधल्या जात नाही. या युद्धामध्ये ते सारखी वृत्ती फिरत राहते, कुठे स्थिर होत नाही. ती वृत्तीसारखी, मनोवृत्तीसारखी घाण या शरीरात दुसरी नाही. घाण आहे मनोवृत्ती. ते एका ठिकाणी स्थिर राहतच नाही, उकिरडे धुंडीत फिरत येते. कोण? मनोवृत्ती. हा उकिरडा की तो उकिरडा की तो उकिरडा की तो उकिरडा की. आता उकिरड्यात काय असतं? हिरेरत्न असतात काय? घाणच असते की नाही? पण ती वृत्तीला सवय झालेली आहे. ते परमार्थिक असो नाही ते व्यावहारिक असो, जोपर्यंत वृत्तीतली ही घाण जात नाही आणि एका ठिकाणी वृत्ती लागल्या जात नाही, तोपर्यंत नाही साधल्या जाणार आणि नाही या युद्धामध्ये विजय मिळणार. आणि बहुअंशाने नाहीच विजय मिळत. मग ते असं समजू नका तुम्ही फक्त व्यवहारात नाही, परमार्थात सुद्धा. परमार्थ केला म्हणजे तुम्हाला असं वाटतं का वृत्ती एका ठिकाणी राहत? खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, अशी परिस्थिती आहे. म्हणून म्हणावं लागलं, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. नाही स्थिर होतो वृत्ती, ती सारखी धुंडीत फिरते. कचरा कुंड्या धुंडीत फिरते. म्हणून या युद्धामध्ये परमार्थिक असो की संसारिक असो त्याला विजय मिळत नाही मिळत. ऐसे संसार रणा आत, अशा या संसार रूपी युद्धामध्ये, संसार हे युद्ध आहे, त्यात कधीच विजय मिळत नाही. आणि परमार्थ हे सुखाचं साधन आहे, तिथं कधीच दुःख मिळत नाही. संसार युद्धामध्ये
कधी सुख मिळत नाही आणि परमार्थामध्ये दुःख मिळत नाही. म्हणून दृष्टांताने सांगतात, अंधारी सूर्य तैसा असे जात. ज्याप्रमाणे संसार युद्ध जिंकायचं आहे आणि मग कुठं जायचं आहे, मग मोक्षरूपी संसारात युद्ध जिंकलं की मोक्ष विजयश्री माळ घालते. मोक्ष विजयश्री त्याला वरते पती करून घेते. आता दिवस चारी खेळी मेळी. काय म्हटलं? आता दिवस चारी खेळी मेळी. केव्हा? लग्न झाल्यावर. कळलं नाही का? माझ्याकडे लक्ष द्यायचं, कोणीकडे नका बघायचं बघ याच्यासारखं. त्याच्यामुळे कळत नाही तुम्हाला. आता दिवस चारी खेळी मेळी. केव्हा? लग्न झाल्यावर. नाही अहो, लग्न झाल्यावरच बाई. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. कळलं का नाही? तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. कळलं का? लग्न झाल्यावर खेळी मेळी दिवस जातात. संसारात नाही. संसारात खरं तिथून युद्ध सुरू झालं. लग्न झाल्यापासून इकडच्याला वाटतं डोक्यावरच्या खांद्यावर गेलं. काय पिढा गेली बाहेर. मुलगी ही काय आहे? 7.5. कळलं नाही तुम्हाला? नाही कळायचं. काय तुका म्हणे, तुका म्हणे मुक्ती परली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. याला म्हणतात युद्धात विजय मिळवला आणि त्या विजयश्रीने त्याला माळ घातली. संसार शत्रूचा नाश करून विजय मिळवला. संसार शत्रू महाविचित्र आहे. मी परवा सांगितलं तुम्हाला संसार कसा आहे. सर्प हा विकार पांढरा, तुझसी अंतर रे दातारा. सर्प हा पांढरा, संसार हा पांढरा सर्प आहे. त्यामुळे भगवंतात आणि आपल्यात काय होत? अंतर पडल्या जात. माणसाला जास्त म्हणजे आपला रोजच विषय येतो म्हणा, पण आता आलं पण बोलावंच लागतं. काय आवडतं जास्त? तुझसी अंतर रे दातारा. त्याच्यामुळे अंतर पडल्या जात. परमात्मा स्वरूपात काही झालं ते मोहात गुंतलेच जातं माणूस. कसंही असू द्या तुम्ही. मोह हा फार वाईट आहे. मोह कसा आहे? वाईट आहे. त्यात मनुष्य गुंततच.
कसं जरी असलं तरी त्यातून बाहेर पडतच नाही. पण त्यातून बाहेर पडणारा तो विजयी होतो. मोहातून बाहेर पडलं पाहिजे. हे जे विकार आहेत ते माणसाला दुःख देणारे, माणसाचा नाश करणारे आहे. म्हणून मोह महिषासुर मर्दना लागून असं म्हटलं की नाही. आईचा जोगवा जोगवा मागेन, मोह महिषासुर मर्दना लागून, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा मागेन, कळलं ना. मोह महिषासुराचा नाश त्या देवीने केला पाहिजे. कोणत्या? कुठले बी एक धार असं काय, कोणत्या देवीने केलं पाहिजे? तू विटेवारी सखये बाई हो करे कृपा. काय म्हटलं महाराजांनी? तू विटेवारी सखये बाई हो करे कृपा. फार सुंदर अभंग येते. मनुष्याने त्या भगवतीची कृपा झाली पाहिजे, विठाईची, म्हणजे ते मोह महिषासुराचा मुर्दा पडतो. कळलं का? म्हणून मोक्ष विजय श्री वरवतू होवावया लागी. या संसार युद्धामध्ये संसार रूपी शत्रूचा नाश केल्यानंतर मनुष्याला निर्भयता प्राप्त होते. जोपर्यंत संसार रूपी शत्रूचा नाश होत नाही तोपर्यंत भय मागे लागलेलं असतं. सदा भयतया तेन सांगी, धोंडी काठिण्य दैसे. जसं दगडाला कठीण पडा सोडत नाही की, तसं जीवाला संसार भय सोडत नाही. संसार हा अत्यंत भयंकर आहे. भयंकर, भय देणारा. म्हणून या शत्रूचा नाश करून विजय मिळवल्यानंतर निर्भयता प्राप्त होते, असं भगवंतांनी सांगितलं. विवेक वैराग्याबद्दलच्या गोष्टी, आता अहंकाराबद्दलच्या गोष्टी सांगणार आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके